नमस्कार सर्वांना. या अगोदरच्या भागामध्ये आपण आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला होता. आर्थिक घडामोडींचा अभ्यास झाल्यानंतर फक्त एक आता तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. आर्थिक घडामोडींवरील जे 100-150 प्रश्न संभाव्य प्रश्न आहेत ते ॲपवर जाऊन तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तेवढे प्रश्न आणि एवढ्या आर्थिक घडामोडी केल्या की तुम्हाला आर्थिक घडामोडींमधले प्रश्न नक्की सोडवता येतील. आणि याच्यामध्ये आणखी एक सांगितलं आहे की अनलिमिटेड तुम्हाला ते चान्सेस ठेवलेले आहेत की प्रश्नपत्रिका सोडवण्याची. 2-3 असे वेळा त्याचे दिलेले असतात, 3 आयटम वगैरे. तर या ठिकाणी आपण अनलिमिटेड ठेवलेत की तुम्हाला ते प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवता यावेत आणि तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त व्हावी. आजच्या भागामध्ये आपण प्रादेशिक घडामोडींचा अभ्यास करता. प्रादेशिक घडामोडी म्हणजे महाराष्ट्रासंबंधीच्या घडामोडी आणि याच्याबद्दल 50 ते 60 घडामोडींचा आपण अभ्यास करणार आहोत की महाराष्ट्राच्या बाबतीत घडलेले आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न येण्याचा चान्सेस असतो आपल्याला. मग या घडामोडींना आपण अभ्यास करतो. सुरुवातीला पहा, प्रश्नांच्या स्वरूपामध्ये या घडामोडी आपण सर्व अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पहा, SOIC.in या ऑनलाईन ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मनुसार कोणतं राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे. एक प्लॅटफॉर्म आहे SOIC.in. या ऑनलाईन ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मनुसार देशातलं कोणतं राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेलं आहे. महाराष्ट्र. महाराष्ट्र हे राज्य या प्लॅटफॉर्मनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मग देशाच्या GDP उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे किंवा ज्याला आपण सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो, तर त्या सकल देशांतर्गत उत्पादनाचे किंवा GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर भारताच्या GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा 15.7% आहे. GDPमधला वाटा भारताच्या GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती तर 15.7%. अशा प्रकारे SOIC.in हा ऑनलाईन ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यानुसार महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारताच्या GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा या ठिकाणी 15.7% असं सांगितलेलं आहे. आणि मग कदाचित आपल्याला असे विचारतील की महाराष्ट्रानंतर कोणत्या राज्यांचा क्रम लागतो. त्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रानंतर आपल्याला काही राज्यांचा क्रम सांगता येतो. उत्तर प्रदेश आहे, यूपी, तामिळनाडू आणि गुजरात. यूपी, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांचा क्रम लागतो. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या की असा एक प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्राचा भारताच्या GDPमधील वाटा या ठिकाणी 15.7% आहे असं सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्रानंतर सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या राज्यांचा क्रम जर तुम्ही पाहिला तर महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर तामिळनाडू आणि 4थ्या क्रमांकावरती गुजरात आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शासनानं विविध 4 समित्यांची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे. 4 समित्यांची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली आहे तर तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. एकनाथ शिंदे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या 4 समित्यांची स्थापना झाली. कशासाठी? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी. जर आपल्याला विचारलं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 4 समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या 4 समित्यांची स्थापना करण्यात आलेली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कृष्णा खोऱ्यामधील नद्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचं कोकणात वाहून जाणारं 15.11 अब्ज घनफूट पाणी प्रकल्प वर्षांतर्गत कोणत्या नदीच्या खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागानं तयार केला आहे. म्हणजे या ठिकाणी कृष्णा खोऱ्यामधील ज्या नद्या आहेत त्या नद्यामध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी कुठं वाहून जाते? कोकणामध्ये वाहून जात आहे. आणि मग
एक कोणता प्रकल्प आहे पहा, प्रकल्प वर्षांतर्गत ह्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात हे पाणी वळवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागानं तयार केला आहे? तर याचं उत्तर सुद्धा कृष्णा नदीचं आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात. लक्षात आलं? कृष्णा खोऱ्यामधील ज्या नद्या आहेत त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचं पाणी कुठे वाहून जाते? कोकणात वाहून जाते. मग एक शासनानं एक प्रकल्प आखला, त्याला प्रकल्प वर्षा असं नाव दिलं आणि प्रकल्प वर्षांतर्गत हे जे पाणी कोकणात वाहून जात आहे ते पाणी कृष्णा नदीच्या खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागानं तयार केला आहे. लक्षात आलं? आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जाणार आहे. याच्यासाठी जवळजवळ असं म्हटलं गेलेलं आहे शासनानं की 800 कोटी रुपये खर्च केला जाईल. 800 कोटी रुपये. हे तुमच्या माहितीसाठी आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात आहेत? आता एक अहवाल प्रकाशित झाला आहे. अहवाल कशा संबंधीचा आहे? प्रदूषित नद्या संबंधीचा अहवाल आहे. हा अहवाल झाला आहे 6 नोव्हेंबर 2023ला प्रकाशित. प्रदूषित नद्या संबंधीचा अहवाल 6 नोव्हेंबर 2023ला प्रकाशित झाला आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं आहे की सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणकोणत्या राज्यात आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला क्रमांक कोणता, दुसरा क्रमांक कोणता आणि तिसरा क्रमांक कोणता हे आपल्याला माहिती पाहिजे. सर्वाधिक प्रदूषित नद्या ज्या आढळून येतात ते महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रदूषित नद्यांनी किती सांगितल्या त्याचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामधील एकूण 55 नद्या सांगितलेल्या आहेत प्रदूषित आहेत म्हणून. म्हणजे देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात? तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रानंतर मात्र आपल्याला पुढच्या राज्यांचा जर विचार केला तर मध्य प्रदेशाचा उल्लेख करावा लागेल, MP. त्यानंतर येतं तिसऱ्या क्रमांकावरती बिहार. अशा प्रकारे देशामधील राज्यांचा क्रम आहे की त्या राज्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत. त्यातल्या त्यात सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रामध्ये 55 नद्या प्रदूषित असलेल्या दिसून येतात. लक्षात आलं? हा प्रश्न लक्षात ठेवायचा की सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात आहेत? तर सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर येतो MP, त्यानंतर बिहार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावलेल्या महिला कैद्यांसाठी देशातील पहिलं खुलं कारागृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारलं जात आहे? आता देशातलं पहिलं खुलं कारागृह कोणत्या ठिकाणी उभारलं जात आहे? तर पुण्यामध्ये येरवडा कारागृहाच्या शेजारी. पुणे येरवडा कारागृह. येरवडा कारागृह महिला कैद्यांसाठी पहिलं खुलं कारागृह कोणत्या ठिकाणी उभारलं जात आहे? येरवडा कारागृह. तुम्हाला माहिती आहे येरवडा कारागृह माहीत असेल तुम्हाला, पुण्यामध्ये आपण ऐकून तरी असाल तुम्ही. तर त्याच्या आवारामध्ये हे महिलांसाठी पहिलं खुलं कारागृह उभारलं जात आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येत आहे? हे महत्त्वाचं आहे, IMP करून ठेवा याला. मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येत आहे? काय सांगता येईल? पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद. कशाचा उल्लेख करता येईल? तर अमरावती. रिद्धपूर अमरावती असं म्हटलं जातं. अमरावती. लक्षात आलं? मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येत आहे? तर अमरावती शहरामध्ये उभारण्यात येत आहे. कोणत्या नावाने उभारण्यात येत आहे? मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या नावाने उभारण्यात येत आहे. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं रिद्धपूर अमरावती या नावाने मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यात येत आहे. लक्षात आलं? मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये? अमरावती शहरामध्ये. कोणत्या नावानं उभारलं जात आहे? रिद्धपूर अमरावती या नावानं उभारलं जात आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 3077 पालकांनी सलग 4 मिनिटं गोष्ट सांगण्याचा नवा विश्वविक्रम कोणत्या शहरामध्ये नोंदवला? आता हा विश्वविक्रम होता चीनच्या नावावरती. आता भारतामधील एक शहर आहे त्या ठिकाणी एक 3500च्या दरम्यान पालक जमले आणि त्या पालकांनी आपल्या पाल्यांना सलग 4 मिनिटं गोष्ट सांगण्याचा विक्रम केला आणि हा विक्रम नवा विश्वविक्रम बनलेला आहे. कोणत्या शहरामध्ये हे घडलं? पुणे शहरामध्ये हे घडलं आहे. पुणे.
पुणे शहरामध्ये घडलेला आहे। लक्षात आलं? आणि मी म्हटल्याप्रमाणे यापूर्वी हा विक्रम कोणाच्या नावावरती होता? चीनच्या नावावरती विक्रम होता। हे कशासाठी केलं गेला? वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हे केलं गेलेलं आहे। 14 डिसेंबर 2023 ची ही गोष्ट आहे। अशा प्रकारचा नवा विश्वविक्रम हा पुण्यामध्ये घडलेला आहे आणि हा विश्वविक्रम जो पार पडलेला आहे तो कोणत्या महोत्सवांतर्गत पार पडला? तर यावेळी पुणे पुस्तक महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला गेला। पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत हा कार्यक्रम पार पडलेला आहे। तुमच्या लक्षात आलं असेल 3077 पालक एकत्र आले, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग 4 मिनिटं गोष्ट सांगितली आणि त्यांनी केलेला हा विक्रम विश्वविक्रम ठरलाय। आणि हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे शहरामध्ये आहे। मी तुम्हाला म्हटलं की उद्देश काय होता? वाचन संस्कृतीला चालना देणं। 14 डिसेंबर 2023 चा हा उपक्रम होता आणि त्यावेळी पुणे पुस्तक महोत्सव भरलेला होता। पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत हा उपक्रम पार पडलेला आहे। लक्षात आलं? पुढे जाऊया। आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत? महाराष्ट्रामध्ये आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र कोणकोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत? 4-5 ठिकाणं आपल्याला सांगतात। कदाचित तुम्हाला विचारतील की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ही केंद्र उभारली जातील? नागपूर आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र कोणकोणत्या ठिकाणी उभारलेली आहेत? कुठे आहे? पहिलं नाव आपल्याला घ्यावं लागेल नागपूरचं। नागपूर। अजून कोणत्या ठिकाणी? काटोल आणि कळमेश्वर। काटोल, कळमेश्वर। अजून कोणत्या ठिकाणी सांगता येतील आपल्याला? बुलढाणा, बुलढाणा, मोर्शी, मोर्शी। अशा प्रकारे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहेत असं आपल्याला विचारलं? नागपूर, काटोल व कळमेश्वर, बुलढाणा, मोर्शी या ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली जात आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। तशा प्रकारे आणि अशा प्रकारची आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारली जातील अशा प्रकारची घोषणा आपले तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती। हे कुठे केली होती त्यांनी घोषणा? तर 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अशी घोषणा केली होती की आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली जाईल आणि त्याप्रमाणे आता आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र कोणत्या ठिकाणी उभारली जात आहेत? तर या ठिकाणी ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील। नागपूर, काटोल, कळमेश्वर, बुलढाणा, मोर्शी या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली जाते। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। पुढचा प्रश्न पहा। कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारच्या कृषी विभागाने मान्यता दिली? आता काय उभा करायचं आहे? सुपारी संशोधन केंद्र उभा करायचं आहे। मग आपण या ठिकाणी म्हटलं सुपारी संशोधन केंद्र उभारायचं आहे, तर कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे उभारण्यासाठी सरकारच्या कृषी विभागाने मान्यता दिली? कोणत्या? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ। विद्यापीठ कुठे आहे हे विद्यापीठ? दापोली या ठिकाणी आहे। दापोली या ठिकाणी आहे। अशा प्रकारे कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत? तर दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्याला राज्य सरकारच्या कृषी विभागाने मान्यता दिली आहे। लक्षात आलं? आणि मग आता या ठिकाणी काही निधी पण यांना दिलेला आहे, पण तो आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे। फक्त एवढंच लक्षात ठेवा की कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारलं जात आहे? तर दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे सुपारी संशोधन केंद्र उभारलं जात आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था
खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदणी या उपयोजनेद्वारे 1 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन केली जाणार आहे. पहिल्यांदा काय केले जाणार आहे त्याचा आपण विचार करूया. काय म्हणता येते, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित यांच्या शाळांमधील, म्हणजे कोणत्या शाळांमधील हे आपल्या लक्षात आलं. आता कितवीच्या विद्यार्थ्यांमध्ये 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदणी करायची. मग 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थितीची नोंदणी कोणत्या उपयोजनेद्वारे 1 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन केली जाणार आहे. त्याचं नाव आहे स्विफ्ट चेंट. स्विफ्ट चेंट, स्विफ्ट चेंट ही उपयोजना आहे. उपयोजनाद्वारे तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेमधील कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची नोंदणी करायची, 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदणी करायची, ते कोणत्या उपयोजनेद्वारे ही नोंदणी ऑनलाईन केली जाणार आहे, तर त्याचं नाव आहे स्विफ्ट चेंट. या उपयोजनेद्वारे ही नोंदणी केली जाणार आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे कधीपासून, 1 डिसेंबर 2023 पासून ही नोंदणी केली जाणार आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रामध्ये प्रथमच गिधाड संशोधन केंद्र प्रकल्प कोणत्या विभागाच्या वतीनं हाती घेण्यात आला आहे? कोणत्या विभागाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये काय एक प्रकल्प हाती घेतला जातो? कोणता? गिधाड संवर्धन केंद्र प्रकल्प. उद्देशच आहे गिधाडांचं संवर्धन करायचं, म्हणून गिधाड संवर्धन केंद्र प्रकल्प उभारला जातोय. कोणत्या विभागाच्या वतीनं हा प्रकल्प हाती घेण्यात आला? त्याच्यामध्ये इला फाउंडेशन एक आहे विभाग, आणि दुसरा विभाग आहे महाराष्ट्र वन विभाग. इला फाउंडेशन, इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग. महाराष्ट्र वन विभाग यांच्या वतीने हा प्रकल्प हातात घेतला जातोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गिधाड संवर्धन केंद्र प्रकल्प उभारला जातोय, आणि तो कोणत्या विभागाच्या वतीने उभारला जातोय तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने उभारला जातोय. आता विचार करा कोणत्या ठिकाणी हा उभारला जातोय? कोणत्या ठिकाणी? पुरंदर तालुक्यामध्ये. कोठे उभारला जातोय हा उभारला जातोय पुरंदर तालुका या ठिकाणी उभारला जातोय. म्हणजे या ठिकाणी या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं. जर गिधाड संवर्धन केंद्र प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम उभारला जातोय, अशा प्रकारचा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला गेलेला आहे? आपल्या पुण्यामधील पुरंदर तालुका आहे, तर या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जातोय. आणि कोणत्या विभागाच्या वतीनं उभारला जातोय तर इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग या विभागांच्या वतीनं तो उभारला जातोय. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पहा, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात किती तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता? माहिती आहे तुम्हाला? राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला, मग कमी पावसामुळं जो पहिला टप्पा आहे खरीप हंगामासाठी पहिला टप्पा, तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये किती तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता शासनानं? 40 तालुक्यांमध्ये केला होता, हे लक्षात ठेवा. 40 तालुके. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात शासनानं किती तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता? तर 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या पुस्तकाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झालेली? महत्त्वाचं आहे. आपण वाचलंय द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन. या ग्रंथाला, बाबासाहेबांच्या या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झालेले, आणि या संबंधीचा एक कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता हे पण आपल्याला विचारतील. तर या संबंधीचा एक कार्यक्रम मुंबईला आयोजित केला गेला होता. लक्षात आलं? आणि
आपण म्हटलं की कोणत्या ग्रंथाचं नाव घेतलं तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे लक्षामध्ये ठेवायचं. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. लक्षात आलं. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी लक्षात ठेवायचं. त्याच्या पूर्ण ग्रंथाचा जर आपण विचार केला तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन असं त्याचं नाव आहे. पण एवढंच नाव तुम्ही लक्षात ठेवलं तर पुरेसं आहे. या पुस्तकाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झालीत. मग मी तुम्हाला म्हटलं की यासाठी एक कार्यक्रमसुद्धा आयोजित केला गेलेला होता. हा कधी कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता याचा जर विचार केला तुम्ही तर हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर 2023ला आयोजित करण्यात आला होता. आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता याबद्दलचा कार्यक्रम तर मुंबई या ठिकाणी याबद्दलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. लक्षात आलं. आता या ठिकाणी हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी कोणत्या विद्यापीठातून कोणती पदवी मिळवली हे माहिती आहे तुम्हाला. कदाचित तुम्ही समाजसुधारकांचा अभ्यास करताना हे पाठ पण केलेलं असेल. आणि कोणत्या वर्षी 1923ची गोष्ट आहे. हा ग्रंथ जो लिहिला तो 1923ची गोष्ट आहे. लंडन विद्यापीठामधून हा ग्रंथ लिहून त्यांनी अर्थशास्त्रामधील DSc पदवी मिळवली होती. लंडन विद्यापीठ. थोड्याशा आठवणी तुमच्या जागृत झाल्या असतील की यावेळी लंडन विद्यापीठातून विद्यापीठ या ठिकाणावरून हा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी कोणती पदवी मिळवली होती. अर्थशास्त्रामधील DSc ही पदवी प्राप्त केलेली होती. तशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाली तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम 22 ऑक्टोबर 2023मध्ये मुंबईला पार पडलेला होता. या 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि याचं महत्त्व काय या ग्रंथाचं. कधी ग्रंथ लिहिला होता 1923मध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता. आणि यावेळी हा ग्रंथ लिहून त्यांनी लंडन विद्यापीठातून कोणती पदवी मिळवली होती तर DSc ही पदवी प्राप्त केलेली होती. तशा प्रकारे हा ग्रंथ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता हे लक्षात घेतलं. आणि या ग्रंथामुळं त्यांना कोणत्या विद्यापीठातून कोणती पदवी मिळाली होती हे पण आपण लक्षामध्ये घेतलं. आता पुढे जाऊयात. राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यामध्ये कोणत्या वयोगटातील प्रत्येक बालकाला सुरक्षित मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत मुद्दा मांडला आहे. आता पहा. राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यामध्ये कोणत्या वयोगटातील प्रत्येक बालकाला. तर हा प्रश्न तुमचा राज्यसेवेचा HRचा तिसरा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्यासाठी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राच्या बाबतीत ही घटना घडलेली. आपण काय म्हणतोय राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदामध्ये कोणत्या वयोगटातील प्रत्येक बालकाला काय द्यायचं आहे सुरक्षित मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत मुद्दा मांडलेला आहे. तर तो आहे 3 ते 8 वर्षे वयोगट. 3 ते 8 वर्षे वयोगट ह्या महाराष्ट्रामधील प्रादेशिक घडामोडी आपण अभ्यासता. तशा प्रकारे महाराष्ट्रामधील राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यामध्ये 3 ते 8 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला सुरक्षित मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत मुद्दा मांडलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं. आता हे कधीपर्यंत द्यायचं आहे. आपण म्हणतोय की प्रत्येक बालकाला सुरक्षित मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला प्राप्त करून द्यायचं आहे. पण हे कधीपर्यंत द्यायचं आहे त्याचा टाईम बॉन्ड काय आखलाय का शासनानं. हो, शासनानं टाईम बॉन्ड आखलाय. शासन म्हणतंय हे आम्ही 3 ते 8 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला मिळवून देणार आहे. आणि ते कधीपर्यंत मिळवून देणार आहे तर आम्ही 2025 पर्यंत हे सुरक्षित मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक बालकाला आम्ही मिळवून देणार आहोत. लक्षात आलं. अशा प्रकारे SCERT आपण म्हणतोय किंवा राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यामध्ये या वयोगटातील हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं. आता याचा नेमका उद्देश काय आहे. शासन का म्हणतंय 2025 पर्यंत
हे आपल्याला मिळवून द्यायचं आहे. आणि मग आत्तापर्यंत मिळालं नव्हतं का, हा पण प्रश्न आपल्यासमोर येतो. पण अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आहे, हे तुम्हाला मला माहिती आहे, त्याचा आपण अभ्यासही करतो आहे. मग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, त्याची आपल्याला अंमलबजावणी पण करायची आहे. आणि शासनाचं म्हणणं असं आहे की आत्तापर्यंत ज्या चुका आपण केल्या ते इथून पुढच्या कालावधीमध्ये नाही झाल्या पाहिजेत. जी प्रारंभिक बाल्यावस्था आहे, त्या प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये संगोपन सुद्धा झालं पाहिजे. त्या संगोपनाला सुद्धा महत्त्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणून शासन म्हणते 2025 पर्यंत प्रत्येक बालकाला आम्ही सुरक्षित, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार आहे. आणि तो 3 ते 8 वर्ष वयोगट आहे. कारण हाच वयोगट शासनाच्या मते संगोपनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. म्हणून संगोपनाला महत्त्व देण्यासाठी या वयोगटातील बालकांना शासनाने ठरवलंय सुरक्षित, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील किती तालुक्यात स्थापन करण्यात आले आहे? प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील किती तालुक्यांमध्ये स्थापन करण्यात आलेले आहे? तुम्हाला देतील 350, 355, 358 का 250 सांगा. तर हे 350 तालुक्यांमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र चर्चेतील गोष्ट होती. राज्यातील 350 तालुक्यांमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आता विचार करा, कोणाच्या वतीनं हे स्थापन केलं गेलेलं आहे? महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. त्या विभागाचं नाव आहे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग. या विभागाच्या वतीनं हे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र 350 तालुक्यांमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे. अलीकडच्या कालावधीमधील घटना आहे. ही घटना कधी घडली आहे ना? 19 ऑक्टोबर 2023 आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे उद्घाटन केलं याचं, ते अलीकडच्या कालावधीमध्ये उद्घाटन केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण काय म्हणतोय पहा, थोडंसं नावावरती लक्ष केंद्रित करा. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, कौशल्य, स्किल पाहिजे माणसामध्ये. आज अनेक तरुण आपण पाहतो, म्हणतात आम्ही बेरोजगार आहोत, सरकार आम्हाला संधी देत नाही, आम्हाला काम मिळत नाही. पण पहिली गोष्ट स्वतःला विचारणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये त्या कामाचं स्किल आहे का, कौशल्य आहे का? जी कंपनी भारतात येते, ज्या कंपन्यांमध्ये त्यांना आवश्यक असणारं स्किल तुम्ही घेण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण केली, ते स्किल तुम्ही घेतला, तर तुम्हाला लगेच रोजगार प्राप्त होत आहे. आजही देशाची ही स्थिती आहे. आणि मग या ठिकाणी अशा प्रकारची केंद्र का स्थापन केली जाते? सरकारची मनापासून इच्छा आहे राज्यामधील जे तरुण आहेत त्या तरुणांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. आणि जर आपल्या देशातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी मिळाली तर ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. म्हणून शासनानं 350 तालुक्यांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केलेली आपल्याला दिसत आहे. लक्षात आलं? शिवाय शासन एवढं करून थांबलं नाही. शासनाला असं वाटलं की कदाचित ग्रामपंचायतीच्या भागातील लोक ह्या तालुक्यांना जाणार नाहीयेत. शासनानं विचार केला की मग काही केंद्र आपण ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा सुरू करूयात. मग 350 तालुक्यांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना तर शासनानं केलीच, शिवाय शासनानं 511 ग्रामपंचायती निवडल्या. 511 ग्रामपंचायती शासनानं निवडल्या. आणि या 511 ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना केली. राज्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे. आणि हे जर मिळवून द्यायचं असेल तर त्यांच्यामध्ये कौशल्य, स्किल निर्माण करावं लागेल. आणि मग यासाठी 350 तालुके, 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना आपल्या राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं की याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 19 ऑक्टोबर 2023 मध्ये. लक्षात आलं? पुढे जाऊयात. नुकतेच कोणत्या विद्यापीठानं आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं? अनेकांनी या विद्यापीठातून पदव्या घेतल्यात, तुम्हाला माहीतही असेल. कोणतं?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महत्त्वाचं विद्यापीठ आहे. आपल्याला विचारतील अलीकडील काळात नुकतंच कोणत्या विद्यापीठानं आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं आहे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि किती सुंदर नाव दिलंय पहा विद्यापीठाला, सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य घालवणाऱ्या या माऊलीचं नाव आपण या विद्यापीठाला दिलेलं दिसतं, की ज्याच्यापासून प्रत्येक मुलीला प्रेरणा मिळाली पाहिजे शिकण्याची. मग या विद्यापीठानं आता अमृत महोत्सवी वर्ष स्वतःचं साजरं केलं आहे. तर या विद्यापीठाचं नाव तुमच्या लक्षामध्ये राहील. स्वतःचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना या विद्यापीठानं विशेष लोगोची सुद्धा निर्मिती केलेली आणि याचा जो विशेष लोगो तयार केला या सावित्रीबाई विशेष लोगोचं तुम्हाला जो विधानात दिलं की या निमित्त विशेष लोगोचं अनावरण करण्यात आलं. आणि या लोगोचं अनावरण कोणत्या ठिकाणी झालं होतं? या विद्यापीठाच्या विशेष लोगोचं अनावरण मुंबईमध्ये झालं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या विशेष लोगोचं अनावरण झालेलं होतं. लक्षात आलं? आता विचार करा, 75 वर्ष पूर्ण झाली म्हणजे या विद्यापीठाची स्थापना कधी झाली होती? 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी कधी? स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर लगेच 2 वर्षांनी 49 मध्ये. लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 2 वर्षांनी, जवळजवळ 2 वर्ष होत आली होती. तर त्यावेळी या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. विशेष लोगोचं अनावरण करण्यात आलं, मुंबईमध्ये करण्यात आलं, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं की नुकतंच कोणत्या विद्यापीठानं आपला अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. आणि या आपल्या पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते माहिती आहे तुम्हाला? M.R. जयकर हे नाव होतं त्यांचं. पहिले कुलगुरू M.R. जयकर हे पहिले कुलगुरू होते पुणे विद्यापीठाचे. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि आपण याला काय म्हणतो? सुरुवातीला पुणे युनिव्हर्सिटी असं म्हटलं जायचं. आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. पुणे विद्यापीठ. सावित्रीबाई फुलेंचं नाव कधीपासून देण्यात आलं? कधी विचार केलाय तुम्ही? 2014 पासून देण्यात आलं. काही साध्या गोष्टी माहिती असाव्यात. हे काय परीक्षेला आपल्याला विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला माहिती, एक नवीन माहिती मिळाली. कधी हे नाव दिलं गेलं? 2014 मध्ये. कधी स्थापना झाली? पहिले कुलगुरू कोण होते? विशेष लोगोचं अनावरण झाले, मुंबईमध्ये झालं, एकनाथ शिंदेंनी केलंय, तत्कालीन मुख्यमंत्री होते. अशा प्रकारे हे आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. लक्षात आलं? पुढे जाऊयात. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? राज्य कृषी मूल्य आयोग याच्या स्थापनेपासून ही दुसरी वेळ आहे हे अध्यक्ष असण्याची. कोण? पाशा पटेल असं त्यांचं नाव आहे. पहिले पण हेच होते, दुसरे पण हेच आहे. दुसऱ्या वेळी यांची नेमणूक झालेली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? देवेंद्र फडणवीसांनी या राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केलेली होती. आणि हे पाशा पटेल जे आहेत ते शेतकरी कुटुंबातील आणि पूर्वीचे आमदार सुद्धा आहेत. लक्षात आलं? यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाली. आपल्या देशामध्ये आपण जे म्हणतोय की देवेंद्र फडणवीस यांनी या राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. कधी केलेली होती? 2015 मध्ये. आपल्या राज्यामध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना 2015 मध्ये झाली. पहिले अध्यक्ष पाशा पटेलच होते आणि दुसऱ्यांदा त्यांची त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. वन विभागाने राज्यातील पहिली माळरान सफारी कोणत्या वनक्षेत्रात सुरू केली? महत्वाचं, ग्रासलँड सफारी. पहिली माळरान सफारी वन विभागाने राज्यातील, महाराष्ट्रातील पहिली माळरान सफारी कोणत्या वनक्षेत्रात सुरू केलेली? हे लेक्चर जिथून आपलं चालू इंदापूर, त्या पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमधील कडबनवाडी आणि बारामतीतील शिरसुफळ या ठिकाणी हे सुरू केलेली वनक्षेत्रामध्ये.
कुठे आहे? लक्षात आलं? आपण म्हणूयात इंदापूरमधील कडबनवाडी. कडबनवाडी इंदापूर, कडबनवाडी इंदापूर. आणि बारामती मधलं कोणतं? तर शिरसुफळ. शिरसुफळ बारामती. शिरसुफळ बारामती. शिरसुफळ बारामती. वन विभागाने राज्यातील पहिली माळरान सफारी कोणत्या वनक्षेत्रात सुरू केली आहे? इंदापूरमधील कडबनवाडी, शिरसुफळ, बारामती या पुणे जिल्ह्याच्या वन क्षेत्रामध्ये ही आपल्या महाराष्ट्रामधील पहिली माळरान सफारी सुरू झाली आहे. उद्देश काय? माळरानावरील जे समृद्ध वन्यजीवन आहे किंवा पक्षी वैभव आहे ते पर्यटकांसमोर आणायचं आहे. खूप सुंदर आहे वन्यजीवन या ठिकाणी. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळून येतात. मग काय? तर माळरानावरील हे जे समृद्ध वन्यजीवन आणि पक्षी वैभव आहे ते पर्यटकांसमोर आणलं पाहिजे, म्हणून वन विभागाने आपल्या राज्यामधील पहिली माळरान सफारी कडबनवाडी इंदापूर आणि शिरसुफळ बारामती येथे सुरू केलेली आहे. आता सफारीमध्ये जर या सफारी जी सुरू केली आहे त्यातून पर्यटकांना काय फायदा होईल, त्यांना काय काय पाहायला मिळणार आहे? आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, उदाहरणार्थ भारतीय लांडगे त्यांना पाहायला मिळतील, भारतीय कोल्हे त्यांना पाहायला मिळतील, तरस शिवाय अनेक प्रकारचे शिकारी पक्षी सुद्धा या ठिकाणी त्यांना पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये पहिली माळरान सफारी या ठिकाणी सुरू झाली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. कडबनवाडी इंदापूर शिरसुफळ बारामती या ठिकाणी सुरू झालेली आहे. पुढं आपण जाऊयात. नुकताच कास पठारावरील कोणत्या तळ्यातील गाळाचा अभ्यास संशोधकांनी केलाय? महत्वाचे बरं का याच्यामध्ये. एक तळ आहे कास पठारावर, तुम्ही ऐकलं असेल. कोणतं तळ आहे? कुमुदिनी तळ आहे. त्या तळ्याचं नाव आहे कुमुदिनी तळे. कुमुदिनी तळे. कुमुदिनी तळे. तशा प्रकारे कास पठारावरील या कुमुदिनी तळे आहे, या तळ्यातील गाळाचा अभ्यास संशोधकांनी केलाय. अभ्यास करणाऱ्या संस्था कुठल्या आहेत? एक संस्था पुण्याची आहे, एक संस्था तिरुवनंतपुरमची आहे. पुण्याची संस्थेची नाव जे आहे ते आधारकार संशोधन संस्था. कोणत्या दोन संस्थांनी हा अभ्यास केलाय पहा, ते पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण विचार करूयात कोणकोणत्या दोन संस्थांनी. मी म्हटलं एक पुण्यातली आहे, एक तिरुवनंतपुरमची आहे. पुण्यातील जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे आघारकर संशोधन संस्था. आघारकर संशोधन संस्था ही पुण्यातली संस्था आहे. आघारकर संशोधन संस्था ही पुण्यामधील संस्था आहे. आणि दुसरी संस्था कोणती आहे? तिरुवनंतपुरमची. तिला राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान संशोधन केंद्र असं म्हणतात. या ठिकाणी आपण म्हणूयात दुसरी राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान संशोधन केंद्र ही तिरुवनंतपुरमची आहे. ही पुण्याची आहे, ही तिरुवनंतपुरमची संशोधन संस्था आहे. या दोन संशोधन संस्थांनी कास पठारावरील कुमुदिनी तळे या तळ्यातील गाळाचा अभ्यास केला आहे. गाळाच्या अभ्यासामधून त्यांच्या काय लक्षात आलं? हा गाळ कोणत्या युगामधील होता? होलोसीन नावाचं युग होतं. हा गाळ सापडला तो कोणत्या युगातील होता म्हणून सांगितलं यांनी? होलोसीन युग. या युगातील गाळ सापडला आहे. होलोसीन युग म्हणजे होलोसीन युग आजपासून किती वर्षांपूर्वी होतं? 8664 वर्षापूर्वी. 8064 वर्षापूर्वीचा गाळ आपल्याला या ठिकाणी सापडला आहे. तर अशा प्रकारे आगारकार संशोधन संस्था पुणे, राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान संशोधन केंद्र तिरुवनंतपुरम यांनी कास पठारावरील कुमुदिनी तळे
या तळ्यातील गाळाचा अभ्यास केला त्यांना असं आढळून आलं की या तळ्यातील गाळ जो आहे तो होलोसीन युग या युगाच्या मध्यकाळातील गाळ आहे. आणि त्यांच्या हे पण लक्षात आलं की हा गाळ आजपासून किती वर्षापूर्वीचा आहे, 8664 वर्षापूर्वीचा हा गाळ आहे. आणि कास पठाराबद्दल कदाचित तुम्ही जॉग्राफीमध्ये माहिती पण वाचली असेल. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं, याला जैवविविधतेचं हॉटस्पॉट म्हणून याला ओळखलं जातं. आता कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? विविध प्रकारची रानफुलं या ठिकाणी आढळून येतात. कास पठारावर विविध प्रकारची रानफुले कशासाठी प्रसिद्ध आहे? विविध प्रकारची रानफुले आढळून येतात कास पठारावर. उंची किती आहे माहिती आहे तुम्हाला? कास पठाराची उंची. आणि ही आपण जे म्हणतो विविध प्रकारची रानफुलं, या विविध प्रकारच्या रानफुलांना उद्देशून याला व्हॅली ऑफ फ्लॉवर असं सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर. व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. उंची किती आहे? उंचीचा आपण उल्लेख केला 1200 मीटर. 1200 मीटर उंची. तशा प्रकारे नुकताच कास पठाराची पण आपण माहिती पाहिली. त्या कास पठारावर कोणतं तळ आहे ते पण तुमच्या लक्षात आलं सांगता येईल. कुमुदिनी तळ हे तळ आहे. त्या तळामध्ये गाळ आहे. त्या गाळाचा अभ्यास 2 संशोधन संस्थांनी केला आहे. आगारकार संशोधन संस्था पुणे, राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान संशोधन केंद्र तिरुवनंतपुरम. हा गाळ त्यांनी संशोधन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हा जो गाळ आहे तो होलोसीन युग होतं. त्या होलोसीन युगाच्या मध्यकाळामधील हा गाळ आहे. आणि हा गाळ आजपासून 8664 वर्षापूर्वीचा गाळ आहे. कास पठाराचं महत्त्व आपण पाहिलं. त्या ठिकाणी विविध प्रकारची रानफुलं दिसून येतात. या पठाराला व्हॅली ऑफ फ्लॉवर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि 1200 मीटरपर्यंत त्याची उंची आढळून येते. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे. कोणत्या तळ्यातील गाळ्याचा अभ्यास संशोधकांना केलं आणि त्यांना काय आढळून आलं, हे कोणत्या युगातील आहे हे पण विचारतील बरं का. हे होलोसीन युग, होलोसीन युगातील मध्यकाळ, किती वर्षापूर्वीचा गाळ सापडला आणि कोणत्या संशोधन संस्थांनी संशोधन केलं, हे सगळ्या बाजूंनी आपल्याला या ठिकाणी आपण विचार केला आहे. कास पठाराचं महत्त्व पण मी तुम्हाला सांगितलं. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नीरा देवधर पाण्याच्या धरणाच्या कालव्याच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली. यामुळं कोणत्या 3 जिल्ह्यातील सुमारे 43,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे? नीरा देवधर धरण या धरणाच्या कालव्याच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली आहे. याच्यामुळं काय विचारलं आहे? कोणत्या 3 जिल्ह्यातील 43,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे? म्हणजे कोणत्या 3 जिल्ह्यांना लाभ होणार आहे? त्याच्यामध्ये 2 जिल्हे लगेच, 3ही जिल्हे तुमच्या लक्षात राहतील. पुणे, सोलापूर, सातारा. पुणे, सोलापूर, सातारा. पुणे, सोलापूर, सातारा. तर अशा प्रकारे या धरणाच्या कालव्याच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली. याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा फायदा होणार आहे? या 3 जिल्ह्यांचा फायदा होतोय. काय फायदा होणार आहे? या 3 जिल्ह्यांमधील 43,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे धरण कुठे आहे? भोर तालुक्यामधलं धरण आहे. पुणे जिल्ह्यातला भोर तालुका. भोर तालुका पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामधील हे धरण आहे. लक्षात आलं? आता पहा, कालव्याचं विस्तारीकरण झालंय. याच्यात केंद्र सरकारचा वाटा किती, राज्य सरकारचा वाटा किती माहिती आहे? या ठिकाणी आपण म्हणत CG सेंट्रल गव्हर्नमेंट, SG स्टेट गव्हर्नमेंट यांचा वाटा किती असणार आहे?
सेंट्रल गव्हर्नमेंटचा 60% वाटा आहे. हे जो खर्च होईल त्याच्यामध्ये 60% वाटा, स्टेट गव्हर्नमेंटचा 40% वाटा असणार आहे. लक्षात आलं. नीरा देवघर धरणाच्या कालव्याच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली आहे. 3 जिल्ह्यातील 43,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणारे ते 3 जिल्हे या ठिकाणी आपण पाहिले. पुणे, सोलापूर, सातारा. हे धरण कोणत्या ठिकाणी? भोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात आहे. हे जे विस्तारीकरण केलं जाणार आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा किती खर्चाचा, राज्य सरकारचा वाटा किती? केंद्र सरकारचा 60%, राज्य सरकारचा स्टेट गव्हर्नमेंटचा 40% वाटा आहे, 40% आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2023 रोजी लंडनमधील कोणत्या संग्रहालयाबरोबर करार केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. माहिती आहे तुम्हाला संग्रहालय? छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं त्यांनी जाताना घेऊन गेले होते. आता ती भारतात आणायची आहेत. महाराष्ट्र सरकारनं एक करार केला आहे. लंडनमधील ज्या संग्रहालयात ही वाघनखं ठेवलेली आहेत त्या संग्रहालयाबरोबर करार केला आहे. त्या संग्रहालयाचं नाव काय आहे? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, VA. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय. कोणत्या संग्रहालयाबरोबर करार केलाय? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय या संग्रहालयाबरोबर करार केलाय. VA हे जरी लक्षात ठेवलं, VA संग्रहालय, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय या संग्रहालयाबरोबर करार केलेला आहे. आता विचार करा, तुम्हाला जर असं विचारलं की या संग्रहालयाबरोबर करार केलाय, तुम्ही सांगाल व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाबरोबर करार केलाय. मग हा करार करताना भारताच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं या करारावर स्वाक्षरी कोणी केली असं तुम्हाला विचारलं? महाराष्ट्राच्या वतीनं. महाराष्ट्र सरकार आणतंय का? महाराष्ट्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2023ला करार केलाय या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाबरोबर. या करारावर महाराष्ट्राच्या वतीनं कोणी सह्या केलेल्या आहे? आपल्या राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सह्या केल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? होते आपल्या राज्याचे, कारण आता नवीन मंत्रिमंडळ आहे. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी याच्यावर स्वाक्षरी केली. कोणी स्वाक्षरी केली हे पण विचारतील. सुधीर मुनगंटीवार. या करारावर महाराष्ट्राच्या वतीने कोणी सही केली? सुधीर मुनगंटीवार यांनी सही केलेली. आणि संग्रहालयाच्या वतीनं कोणी सह्या केला तर त्यांचं नाव आहे स्ट्रायस्टॉर्म हंट. स्ट्रायस्टॉर्म हंट. सुधीर मुनगंटीवार, स्ट्रायस्टॉर्म हंट यांनी त्या संग्रहालयाच्या वतीनं सह्या केल्यात. आता तुमच्या लक्षात आलं कोणत्या संग्रहालयाबरोबर करार झालाय? संग्रहालयाच्या वतीनं कोणी कोणी सह्या केल्यात, महाराष्ट्राच्या वतीनं कोणी सह्या केल्यात. आता विचार करा, हा करार किती कालावधीसाठी आहे? सरकारने कधी करार केला? 3 ऑक्टोबर 2023ला. करार किती कालावधीसाठी? वाघनखं महाराष्ट्रामध्ये किती कालावधीसाठी राहणार आहेत? 3 वर्षाच्या कालावधी. किती कालावधीचा हा करार आहे? 3 वर्ष. कोणती 3 वर्ष हे पहा. 2023, नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 पर्यंतचा करार आहे. नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 पर्यंतचा करार आहे.
2026 पर्यंतचा करार, नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 पर्यंतचा, म्हणजे 3 वर्षांचा हा करार आहे. ते एवढं लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? किती सोपं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कमीत कमी एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे, आणि हा प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. कोणत्या संग्रहालयाबरोबर करार केला? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय. महाराष्ट्राच्या वतीनं कोणी स्वाक्षरी केली? सुधीर मुनगंटीवार. किती वर्षासाठीचे करार आहे? 3 वर्षासाठीचा करार आहे. कोणत्या कालावधीसाठी? नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 पर्यंतचा हा करार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तो उद्योजक आहेत आनंद महिंद्रा, त्यांचं नाव आहे. आनंद महिंद्रा. उद्योजक आनंद महिंद्रा अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? आनंद महिंद्रा. 6 सप्टेंबर 2023ची ही गोष्ट आहे. आणि हा महोत्सव किती दिवस चालला होता? तर हा महोत्सव 9 दिवस चालला होता. 9 दिवस. एखादं विधान झालंय, हा महोत्सव 8 दिवस चालला, 6 दिवस चालला. लक्षात ठेवायचा, हा महोत्सव 9 दिवस चाललेला होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कोणतं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे? एक अभियान सुरू झालं आहे. आपल्याला लहानपणी, आम्हाला लहानपणी मी म्हणतो, कारण आता आमच्या वेळच्या स्कूलमध्ये तुमच्या वेळच्या स्कूलमध्ये बराच फरक असेल कदाचित. कारण आमच्या वेळी सर असोत, गुरुजी असोत, 10 मिनटं 15 मिनटं प्रत्येकाला वाचायला लावायचे. एखाद्याचं वाचन अशुद्ध असेल तर त्याला स्वतःची लाज वाटायची आणि तो दुसऱ्या दिवशी चांगली तयारी करून यायचा. अशा प्रकारे अलीकडच्या कालावधीमध्ये हे सुरू झालेलं दिसतं आहे. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून एक अभियान सुरू केलं आहे. त्या अभियानाचं नाव आहे 1 तास वाचनाचा. 1 तास वाचनाचा. 1 तास वाचनाचा हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. कधीपासून हे अभियान सुरू झालं हे पण विचारते. राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबर 2023 पासून हे अभियान सुरू झालंय. कधीपासून सुरू झालं? 5 सप्टेंबर 2023 पासून हे अभियान सुरू झालं. 1 तास वाचनाचं अभियान. हे अभियान कोणत्या वर्गांमध्ये राबवलं जातं? राज्यातील शाळा आणि विशेषतः कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुद्धा राबवलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाटेल की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबवलं जात नाही. राज्यांमधील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे अभियान आहे. लक्षात आलं? मग तुम्ही म्हणाल 1 तास वाचनाचं, मग रोज वाचायचं का? रोज नाही वाचायचं. आठवड्यातून 1 तास वाचायचं आहे. आणि ते पण कसं वाचायचं आहे? आठवड्यातून 1 तास तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जे अवांतर विषय आहेत त्या विषयांच्या पुस्तकांचं वाचन करायचं आहे. अशा प्रकारे आठवड्यातून एकदा 1 तास वाचनाचा असणार आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर विषयावर तुम्हाला वाचन करायचं आहे. कोणासाठी राबवलं जातं आहे? राज्यातील शाळांमधील आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम आहे. लक्षात आलं? प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोणतं अभियान सुरू झालं? 1 तास वाचनाचा. आठवड्यातून 1 तास. कधीपासून? 5 सप्टेंबर 2023 पासून राष्ट्रीय शिक्षक दिनापासून हे सुरू केलं गेलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये? पहिलं संत चोखामेळा साहित्य संमेलन कोठे पार पडलं? आळंदीला पार पडलं. आळंदी, देवाची आळंदी म्हणता तुम्ही त्याला. आळंदीला पार पडलं.
संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आप्पासाहेब पुजारी होते. संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पहा, अध्यक्ष आप्पासाहेब पुजारी. आप्पासाहेब पुजारी हे अध्यक्ष होते. लक्षात आलं. पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं? आळंदीला हे आयोजित करण्यात आलं होतं. अध्यक्ष कोण होते? आप्पासाहेब पुजारी हे अध्यक्ष होते. हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पुढे जाऊयात. देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर कुठे होणार आहे? महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रातच आहे. पण महाराष्ट्रात कुठे? देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर होणार आहे महाराष्ट्रामध्ये. कुठं, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे? डहाणू जवळ होणार आहे. कोठे होणार आहे? डहाणू जवळ. कोणत्या जिल्ह्यात आहे हे? पालघर जिल्हा. हे तुमच्या लक्षात आलं असेल साहजिकच. पालघर जिल्हा. डहाणू जवळ पालघर जिल्हा. म्हणजे देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर कोठे होणार आहे? डहाणू जवळ पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे. बंदराचं नाव काय आहे? वाढवण बंदर. बंदराचं नाव काय पहा? वाढवण बंदर. त्या बंदराचं नाव काय? वाढवण बंदर. म्हणजे या ठिकाणी देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर म्हणून खालीलपैकी कोणतं बंदर ओळखलं जातं असं जर तुम्हाला विचारलं तर वाढवण बंदर आहे. लक्षात आलं. आणि याला सर्वोच्च न्यायालयाची एक उच्चाधिकार समिती आहे. त्या समितीनं मंजुरी दिली आहे. आणि त्याच्यानंतर आता या सर्वाधिक खोल बंदराचं काम चालू झालंय. आपण म्हणतोय देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर आहे हे वाढवण बंदर. खोली किती आहे? याची खोली, या बंदराची खोली आहे 18 मीटर. या बंदराची खोली 18 मीटर आहे. आता लक्षात आलं. देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर कोठे होणार आहे? डहाणू जवळ पालघर जिल्हा. बंदराचं नाव वाढवण बंदर. बंदराची खोली किती असणार आहे? 18 मीटर बंदराची खोली असणार आहे. देशातील सर्वाधिक खोलीचं हे बंदर असणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे आता? तर मोठी जहाजं या ठिकाणी थांबवता येतील. त्यांना थांबवण्याची सुविधा देता येईल. तशा प्रकारे देशातील सर्वाधिक खोलीचं बंदर वाढवण बंदर आहे. 18 मीटर खोल आहे. कोठे आहे? डहाणू जवळ आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. शासनाची सर्व कामं एक खिडकी योजनेअंतर्गत एकाच कार्यक्रमात व्हावीत यासाठी राज्य सरकारकडून कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे? म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जमिनीची मोजणी करायची असेल तर तुम्हाला जावं लागतं. तहसील कार्यालयात वेगवेगळ्या कामासाठी जावं लागतं. मग भूमी अभिलेख कार्यालयापासून तहसील ऑफिसपर्यंतची सगळी कामं एकाच खिडकी योजनेअंतर्गत एकाच कार्यक्रमात व्हावी यासाठी राज्य सरकारने एक उपक्रम राबवायला सुरुवात केली. शासन किती विचार करत आहे? लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. मग ती सगळी कामं एकाच खिडकी अंतर्गत करता येईल का? एक खिडकी योजनेअंतर्गत हे सगळं पार पाडता येईल का? मग राज्य सरकारनं विचार केला की एक उपक्रम सुरू करूयात. राज्य शासनाने एक उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमाचं नाव आहे शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केलाय. शासन आपल्या दारी. सगळं एकाच ठिकाणी मिळेल आता. शासन आपल्या दारी. लक्षात आलं. पुढे जाऊयात. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सेवा क्षेत्राकरता कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे? सेवा क्षेत्रापर्यंत कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे? म्हणजे काय म्हटलंय पहा. कोणत्या योजनेअंतर्गत? मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यासाठी
सर्व्हिस सेक्टरसाठी असणारी कर्ज मर्यादा कितीवरून किती वाढवण्यात आली हे आपल्याला माहिती पाहिजे. 50 लाखांची कर्ज मर्यादा होती ती आता 1 कोटी झाल्या. आपण म्हणूयात या ठिकाणी स्पष्टपणे 50 लाखावरून 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आलेली. 1 कोटीपर्यंत वाढ. 1 कोटीपर्यंत वाढ. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सेवा क्षेत्राकरता कर्ज मर्यादा 50 लाखावरून 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली सर्व्हिस सेक्टरसाठी. लक्षात आलं. पुढे जाऊयात. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत, पुन्हा त्याच रोजगार योजनेअंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोडक्शन सेक्टर, निर्मिती क्षेत्रासाठी कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवली, म्हणजे सर्व्हिस सेक्टरसाठी आपण पाहिली 50 लाखावरून 1 कोटी झाली आहे. आता या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी, निर्मिती क्षेत्रासाठी कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवण्यात आली. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी कर्ज मर्यादा 20 लाखावरून वाढवली आहे 50 लाखावरती. 20 लाखांवरून 50 लाखांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. सर्व्हिस सेक्टरसाठी आपण पाहिली 50 लाखावरून 1 कोटीपर्यंत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी 20 लाखावरून 50 लाखापर्यंत वाढवलेली आहे. लक्षात आलं. यानंतर आजचा आपण शेवटचा प्रश्न पाहतोय. महाराष्ट्रातील दुसरे IIM कोणतं असणार आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्याच्यात 2 IIM आहेत. हे विधान कधी आलं ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रातलं दुसरं IIM कोणतं असणार आहे. IIM मुंबई. दुसरं IIM कोणतं आहे पहा. IIM मुंबई. IIM मुंबई हे दुसरं IIM असणार आहे. लक्षात आलं. आणि 2 IIM असणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे. लक्षात आलं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे IIM मुंबई स्थापन झालंय. आपण म्हणतोय एकमेव राज्य ठरलंय की ज्या राज्यामध्ये 2 IIM आहेत. लक्षात आलं. आता महाराष्ट्रातलं पहिलं IIM कोणतं होतं. पहिलं IIM कोणतं आहे महाराष्ट्रामधलं सांगता येईल. हे दुसरं आहे. पहिलं IIM नागपूर. पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं IIM नागपूर. दुसरं IIM मुंबई आहे. आणि महाराष्ट्रातलं दुसरं IIM कोणत्या ठिकाणी विचारलं तर मुंबई आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलं की एकाच राज्यात 2 IIM असणारं महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं. आणि कितवं IIM ठरलंय. IIM मुंबई तुम्हाला विधानात विचारलं तर हे 21वे IIM ठरलंय देशातलं. देशातलं हे कितवं IIM ठरलंय. IIM मुंबई 21वं IIM ठरलेलं आहे. लक्षात आलं. ते लक्षामध्ये ठेवायचं. तर या महाराष्ट्रातलं दुसरं IIM कोणतं असणार आहे. IIM मुंबई. देशातलं ते 21वं IIM ठरलेलं आहे. पहिलं IIM महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे. मी तुम्हाला म्हटलं की 2 IIM असणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य ठरलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा ठिकाणी हाच आपला भाग. यानंतर प्रादेशिक घडामोडींचा आणखी एक भाग होईल. त्याच्यानंतर फक्त तुमची जबाबदारी एवढी आहे, प्रादेशिक घडामोडींवरचे दुसरा भाग संपला की त्याच्यावरचे तुम्हाला MCQ क्वेश्चन जर सोडवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी परफेक्ट होणार आहे, परिपूर्णता येणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.